तर थँक्यू मेजरमेंट जीवन तुमचं चांगलं समाजाच्या ऐकलं गेलं. तर सलामीची जोडी मैदानात जायचे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मी देव सर्व कार्य सुसर्वदा. महाराष्ट्राचे आराध्य दैव शिव छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. आणि आज मात्र या स्पर्धेचा तिसरा दिवस आपण पाहतोय. तिसऱ्या दिवसातील पहिल्या सामना आपण पाहतोय. बघा कर्जत तालुक्यात संघ आपण पाहतोय. जर विचार केला तर कर्जत तालुक्यात आपल्या जो आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथचा नियम आपण पाहतोय. विचार केला तर खालापूर या तालुक्यातील संघ आपण पाहतोय. खालापूर तालुक्यातील हा संघ विचार केला तर माथेरान बी हेमंत HP 11 माथेरान संघ आपण पाहतोय. सर्वांना विनंती करतो एका जागी जास्त गोळका होऊ नका, कारण कोरोनाचा प्रादुर्भाव खूप वाढत चालला गेलाय. सोशल डिस्टन्सिंग पाळा. सलामीची जोडी मैदानात जात असताना तुमचा 12वा प्रतिनिधी आमच्या समवेत असावा आणि 12वा प्रतिनिधी ड्रेसिंग मध्ये असावा. त्याच्याकडे विचार केला तर कोणतीही इलेक्ट्रिक वस्तू जर आढळली तर संघाला पॅनलाइज केलं जाईल, याची मात्र नोंद घ्यायची. आणि विचार केला तर आजचा तिसरा दिवस, तर पुन्हा एकदा सांगतो सर्वांनी सोशल डिस्टन्स ठेवा, जेणेकरून आयोजकांना आणि पंचांना तसेच खेळाडूंनाही त्रास होणार नाहीये. एका जागी जास्त गोळखा होऊ नका आणि जमलं तर आपण लांबणं या स्पर्धेचा एन्जॉय घ्या. ग्राउंडच्या लगत किंवा बाउंड्री लगत नाही राहिले तर चांगलं होईल मित्रांनो. त्यासाठी तुमच्याकडनं मी माफी मागतो. थोडं लांबच राहा. वरती एक बाल्कनी टाइप टेकडी आहे, त्या टेकडीवर जाऊन आपण बसले तरी चांगला एन्जॉयमेंट घेता येईल या टुर्नामेंटचा. आणि सामना 4 ओव्हरचा असेल याची मात्र नोंद घ्यायचे. 11:30 वाजून गेलेत. प्रत्येकी प्रेक्षक आले असतील. पंचांचा ग्रीन सिग्नल सगळ्यांनी हात जोडून विनंती आहे आपण मास्कचा वापर करावा. पहिला चेंडू टॉपेज फलंदाज इथे मात्र धोक्याची घंटा आणि दुसऱ्या अटकला ती बाजली गेली. पहिल्या चेंडूवर ब्रेक थ्रू निर्माण करून दिलाय. गोलंदाज आपण पाहतोय. विचार केला तर मोरिश या गोलंदाजाने पहिला हादरा मोठा लागला जातो इथे या माथेरान बी संघाला. विचार केला तर
फलंदाज बाद होईल योगेश. बॅक टू पॅव्हिलियन. इंडियन नंबर 3 वर फलंदाजी करण्यासाठी फलंदाज आपण पाहतोय. विचार केला तर योगेश बाद झाल्यानंतर सचिन येतोय. हेमंत आता मात्र ऑन स्ट्राईक असतील. हेमंत साठी खूप खूप शुभेच्छा. तेवढ्या शुभेच्छा मी देईन सावरोली संघाला. एक चांगला संघ आपण पाहतोय आणि एक हेमंतचा विचार केला तर हार्ड हिटर म्हणून ज्याची ओळख असेल आमचे वर्गमित्र. लाख लाख शुभेच्छा हेमंतसाठी आणि विश ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट आपण पाहतोय. आज मात्र या स्पर्धेचा 3रा दिवस. इथे मात्र आगमन अकाउंट खोलले गेले. गणपती बाप्पा मोरया या नावाने मात्र हा उच्चांक केला गेला आणि अकाउंट खोलला गेला माथेरान संघाच्या माध्यमातून. सुरुवात तर कुठेतरी खडतड झाली होती. इथे मात्र बाईट आलाय मोरेश्वरच्या फलंदाजी मध्ये. आज दरम्यान स्लॉट मध्ये चेंडू आणि फेकून दिलाय प्लॉट मध्ये. हेमंतच्या बॅट मधनं येते लॉंग डिझाइन मधनं. 1 बाउन्स into the fans and 4 runs of Matharan team. येथील चौकारांच्या मदतीने आपण करतो असं की आपण पाहतोय जवळजवळ 5 धावा. दामणवाडी टीमचे प्रेक्षक तिकडे आहेत. तुम्ही आवाज येतो तिथपर्यंत दामणवाडी. थँक्यू. 4 ओव्हरचा सामना असेल याची मात्र नोंद घ्यायची दोन्ही संघांनी. प्रत्येकी सामना 4 ओव्हरचा खेळवला जाईल कारण खूप उशिरा आज मात्र झाला गेला. आउटसाइड द ऑफ स्टंपला थोडासा हाय करत असताना हा चेंडू इथे मात्र एसटी रक्षक मोहनच्या हातामध्ये जातोय आणि इथे मात्र डॉट डिलिव्हरी. अप्रतिम चेंडू, परफ्यूम डिलिव्हरी होती. हेमंतचा विचार केला तर एक चांगला फलंदाज आपण पाहतोय. त्याच्या बॅट मधनं एक चौकार तर आपण पाहायला गेलाय. हा चेंडू स्लॉट मध्ये होता. सपर तेवढ्या ताकदीचा इथे मात्र वापर केला जातोय. हेलिकॉप्टर उडवला होता. हेमंतच्या बॅट मधनं येतोय हा इथून मात्र 2रा चौकार. चौकाराच्या मदतीने दाखल करत संख्या आपण पाहतो जवळजवळ 9 धावा. अच्छा आम्हाला जॉईंट झाले गेलेत. नक्कीच आज एक आवाज आहे आपण ऐकू शकाल. दरम्यान पुन्हा एकदा झेल होती. हेमंतची झेल इथे मात्र सोडली गेले. शॉट स्लीपला क्षेत्ररक्षक होता त्याच्या माध्यमातून इथे मात्र चुका केल्या झाल्यात. क्रॉस लाईन खेळायचं होतं. हेमंतचा विचार केला तर अद्याप 4 चेंडू खेळी केले जाते आणि 5 चेंडू खेळी केले जाते आणि 9 धावसंख्येवर खेळ केला जातोय. 10 धावसंख्येवर खेळ केला जातोय. वैयक्तिक 10 धावा आपण पाहतोय. हेमंतच्या 2 चौकार 9 धावा, एक वाईट आहे त्यामध्ये. वैयक्तिक मोरेश्वर येतोय गोलंदाजी मार्कर. गोलंदाज शॉट पे चेंडू होता. जागा बनवली. फ्रंट फुटला आले. चेंडूला फेकून दिलाय. फाईल एक क्षेत्र कव्हर करून येईल हा. इथून मात्र सचिनच्या बॅट मधनं बिग चौकार. चौकाराच्या मदतीने दाखल करत असं डबल डिजिट मध्ये आपण पाहतोय. विचार केला तर 14 धावा. दामणवाडी संघ तुम्हाला विनंती असे आपला त्या ठिकाणी गोळका होऊ नका. इकडे या. समालोचन कडे या. एका जागी जास्त प्रेक्षक आपण गोळा होऊ नका प्लीज. हात जोडून विनंती करतो कारण मॅचला आणि टुर्नामेंटला परत आयोजकांना आणि आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशनला कुठलाही त्रास होऊ नये याची मात्र नोंद घ्यायची आपण. आज मात्र आमच्या समावेत पंच आम्हाला जॉईंट झाले गेले. विचार केला तर 3 दिवस ज्यांची लगातार हजेरी लावली होती. श्रीपद कडाळी मॅन फ्रॉम भोज, एक हार्ड हिटर म्हणून ज्याची ओळख असेल. या भोज संघाचा एक भोज संघाचा प्रेरणास्थान स्तंभू आपण पाहतोय. आज मात्र स्क्वेअर लँकाच्या पंचाच्या भूमिकेत मेन पंचाच्या भूमिकेत आता आपण पाहतोय. त्यांचंही सहर्ष स्वागत करेन. कुऱ्हाडपाडा या गावातील अंकुश कुऱ्हाडे यांना आपण पाहतोय.
दुसऱ्या दिवस अंकुश कुऱ्हाडेचा आज मात्र या टुर्नामेंट मध्ये आपण पाहतोय नौक पंच आपण पाहतोय यांच्या माध्यमातून चांगली कामगिरी आतापर्यंत केली जाते. चार गेला तर ओम साई एमटीसीच्या माध्यमातून स्पर्धा पूर्णतः तिसऱ्या दिवस कव्हर केली जाते. आतापर्यंत आपण चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तर नक्कीच YouTube वर जा, स्कॅन करा ओम साई एमटीसी चॅनल येईल, त्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. यामध्ये तुमचा कुठलाही एकही पैशाचा खर्च नसेल, फक्त ऑनलाईन जाऊन ओम साई एमटीसी हे नाव नोंद करा आणि चॅनलवर सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइबर केल्यानंतर बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून कुठलीही स्पर्धा त्यांच्या माध्यमातून कव्हर केली जाईल सर्वात पहिल्यांदा आपल्या स्क्रीनवर आपल्याला बेल आयकॉनची घंटा वाजली जाईल. गोलंदाज येतोय, गोलंदाजी मार्कवर क्रॉस लाईन जागा बनवली, पुन्हा एकदा शॉट खेळण्यासाठी 9 चेंडू घोषित केलाय. 9+6 म्हणजे 7 धावा. एका इनिंगला जवळजवळ 6 आणि एका इनिंगला फक्त 3 शतरक्षक होते, त्यामुळे पंचांनी 9 घोषित केलाय. येणारे चेंडू हा फ्रीट असेल. हेमंतसाठी सुवर्ण संधी आणि संधीचं सोनं करता येईल का? आई चेंडू इथे मात्र टॉपेज असेल, झेल उडाला होता, मात्र झेल झाला असता तरी फलंदाज बाद नसता. गोलंदाजी मार्कर गोलंदाज सुरेशला आपण पाहतोय वरटे विनकडनं गोलंदाजी केली जाते. अप्रतिम खेळपट्टी आपण पाहतोय. ग्रुप ग्रामपंचायत सदस्य रमेशजी महादू उघडे आणि ग्रुप ग्रामपंचायत मांगरूळचे सदस्य आपण पाहतोय योगेश पाटील यांच्या ग्राउंड मालक आपण पाहतोय त्या माध्यमातून ही खेळपट्टी उपलब्ध करून दिली. त्याही मनपूर्वक आभार मानेन. या दरम्यान कोणी पाहुणे आले असतील तर समालोचन कक्षामध्ये यायचंय, तुमचं सहर्ष स्वागत असेल. अप्रतिम शॉट, क्लासिकल फटका पाहतोय आपण. फुल ऑन डिलिव्हरी, फुल ऑन सक्सेसफुल झाला गेलाय. इथे मात्र चेंडूला बॅकअप दिला जात आहे आणि तस पर्यंत अवधी होता 3 धावेचा आणि 3 धावा इथे मात्र एकवटल्या जात आहेत. गुड रन बिटवीन द विकेट. 3 धावेने दापलक पुढे सरकेल. दापलकावर धावसंख्या आपण पाहतोय जवळजवळ 25 धावा. सावरोली संघाचा विचार केला तर 50 ते 55 धावा ठेवाव्या लागतील, कारण खोलवर टप्प्याची फलंदाजी सावरोली संघामध्ये आपण पाहतोय. आणि माथेरान संघाचा विचार केला तर माथेरान संघात सुद्धा एक खोलवर याच दरम्यान शॉट पिच चेंडू फुल अँड सक्सेसफुल. दुसरा षटकार पाहतोय हेमंतच्या बॅट मधनं. आज मात्र धुमाकूळ घातला जातो हेमंतच्या माध्यमातून. विचार केला तर 25 धावा असताना षटकार आलाय आणि इथून मात्र षटकाराच्या मदतीने दापलक पुढे सरकेल तब्बल 31 धावा ऑन बोर्ड इन माथेरान बी टीम. सुरेशचा खरपूस समाचार. इथे मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप पंचांची दाद मागितली जाते वाईटच्या आणि पंचांनी इथे मात्र दाद उचलून घेतले गेले. सकाळच्या या वातावरणामध्ये कवायत करण्याची संधी दिली जाते. पंचांना वाईट चेंडू सायाने दापला पुढे सरकेल. दापलकावर धावसंख्या आपण पाहतोय 32 धावा अद्याप लागल्या जात आहेत माथेरान बी संघाच्या माध्यमातून. हाही चेंडू मात्र स्लॉट मध्ये होता और पिच चेंडूला फेकून दिलाय. एलिव्हेशन कमी, उंची जास्त, लांबी कमी, फलंदाज बाद केला जाईल. हे मंद फांदी बॅक टू पवेलियन.
माथेरान संघ मात्र ओळखला जातोय अजय फस्मा. पण पाहतोय एक चांगलं नेतृत्व आणि भावी आमदार आपण पाहतोय माथेरान. तर माथेरान संघाच्या फलंदाजांना एका गावातील संघ आहे नक्कीच खेळू शकतो. ह्यात मात्र तीळ मात्र शंका नसेल, कारण आपणही आपल्या 4 टीम आहेत जवळजवळ सारोली संघामध्ये, तर आपण बाहेर तालुक्यात 4 टीमची एक टीम तयार करून गेले तरी चालेल, नो प्रॉब्लेम असेल. सामना थांबवायचा आपण अध्यक्ष साहेबांची चर्चा करू, सचिव साहेबांची चर्चा करू आणि तसा मात्र निर्णय घेऊ.
केलं तर नेट नंबर 4 वर फलंदाजी करण्यासाठी काही कारणास्तव इथे मात्र आक्षेप घेतला होता. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 32 धावा. 2 गड्याच्या मोबदल्यात हा चेंडू इथे मात्र हलक्या त्याच्यानं पुश केला. इथे मात्र स्लिप कव्हर क्षेत्ररक्षक होता. मिसफील्ड त्याचं भुगतान इथे मात्र भोगावं लागतंय. 2 एका धाब्यामध्ये का धाब्याने दापला पुढे सरकेल. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतो 33 धावा. 2 ओव्हर संपल्यानंतर धावफलकावर धावसंख्या 33 धावा आपण पाहतोय या माथेरान बी संघाच्या. इथे मात्र गाठली जाते. विचार केला तर माथेरान बी संघाच्या माध्यमातून 16.50 ची सरासरी गाठली जाते. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आपण पाहतोय बोनोली कव इन कडनं रवीला. रवी वाघ आपण पाहतोय. सुनील आणि सचिनची जोडी मैदानात. चला सावरुली संघ स्पीड अप करा मित्रांनो. हा चेंडू इथे मात्र टॉपेज फलंदाज इथे मात्र बाद होईल. सुनील बॅक टू पवेलियन. अगोदर जायचंय आणि आता पॅनल्टीला सामोरं जावं लागेल आणि लाईनअप मधनं जायचंय. लाईनअप मध्ये यायचंय. सामना संपल्यानंतर लगेचच आपण दोन्ही संघाच्या माध्यमातून सेकंड केला जाईल. पुन्हा एकदा सांगतो आलेल्या लाडक्या क्रिकेट प्रेक्षकांना आपण एका जागी जास्त घोळका होऊ नका मित्रांनो. सहकार्य करा आयोजकांना. हा चेंडू इथे मात्र आउटसाइड ऑफ स्टंपला खूपच मिस करून जातोय. वाईट घोषित केलाय पंचाने विचार केला तर. चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप. चेंडू अडपलाय. फर्स्ट सेक्शनला चेंडू उचलला जातोय आणि एक धाव तर असेल. सिल्ली पॉइंटला चेंडू उचलला गेला तोपर्यंत एकच धाव. एका धाब्याने धावल पुढे सरकेल. धावफलकावर धावसंख्या 36 धावा. रवी वाघ पाहतोय बोनोली गावींकडनं.
रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि रिव्हर्स सक्सेसफुल ठरला गेलाय. सचिनचा बॅट मधनं येतोय हा. इथून मात्र एक अप्रतिम स्टॉक. दुधार तलवारीचा वापर केला होता. दुधार तलवारीचा वापर करत असताना विचार केला तर नेहमीच सांगितलं जातं स्वतःचा आत्मविश्वास, चेंडूचा वेग, चेंडूची लाईन, चेंडूचा टप्पा आणि चेंडू आणि बॅटचा परफेक्ट टायमिंग व्हायला लागतं. हा इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. वारंवार रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय सचिनच्या माध्यमातून आणि डॉट डिलिव्हरी आपण पाहतोय. लगेचच कमबॅक केले चौकाराच्या नंतर गोलंदाज रवीच्या माध्यमातून. चांगला खेळ, शांत गतीने मात्र खेळ चालू गेलाय. हा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ पंच आमच्याकडे वरतील पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय श्रीपत कडाळे. मॅन फ्रॉम मोव्होज पंचांनी वाईट घोषित केला आणि वाईट चेंडू साइन धावा पुढे सर्कल धावा करता संख्या 41 41 धावा. हा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा इथे मात्र चुकीचं क्षेत्ररक्षण डीप एक्स्ट्रा कव्हरला. चेंडू जाईल इथून मात्र मिस फील्डच्या नादात चौकार येतो आणि चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे ढकलला जाईल. तब्बल 45 धावा धावफलकावर. हा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा ओपी चेंडू होता. टायमिंग जुळलं नाहीये. चेंडू खाली सोडता गोलंदाज रवीच्या माध्यमातून. इथे मात्र चुका तर अजिबात नसतील. फलंदाज बाद केला जाईल. सचिन बॅक टू पवेलियन. बस शेवटचा ओव्हर हाताळला जातोय आणि शेवटचा ओव्हर संपेपर्यंत नेरल लभाडी आणि दामणवाडी दोन्ही संघाचे कर्णधार. बघा अजून पहिला चेंडू टाकला नाही. शेवटचा चेंडू टाकेपर्यंत आपण टचविन साठी यायचंय. दामणवाडी संघाचा कर्णधार आणि नेरल लभाडी संघाचा कर्णधार टचविन साठी यायचंय. हा चेंडू इथे मात्र टॉप एज असेल. चेंडू खाली शतरक्षकेतील मोहन एष्टी रक्षक आपण पाहतोय. मोहनच्या माध्यमातून चुका नसतील. फलंदाज बाद केला जाईल. फलंदाज आल्या पावली परतावं लागतंय. तू चल मी आया असे समीकरण आपण पाहतोय. देवजन इथे मात्र बाद होत असताना चला दामणवाडी संघाचा कर्णधार यायचा आपण.
माथेरान संघाला. टचमेंट करून घ्या. आज आपण आजच्याच दिवसातील दुसरा सामना आपण पाहतोय. नेरल लबाडी बनाम धामणवाडी कासगावाडी आयोजित स्वर्गीय लक्ष्मण गावंडा यांच्या स्मरणार्थ त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली गेली. त्या आयोजनाच्या माध्यमातून, त्या टुर्नामेंटच्या माध्यमातून, त्या स्पर्धेतील रणपत संघ आपण पाहतोय. धामणवाडी हा संघ आपण पाहतोय. नेरल लबाडी संघाने सर्वप्रथम टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारले. हा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये. फलंदाज आपण पाहतोय मनीषला. पुन्हा एकदा टॉपेज. इथे मात्र सिंगल धावा असेल आणि सिंगल धावेच्या मदतीने दाबलकावर धावसंख्या आपण पाहतोय. विचार केला तर 46 धावा. हाई चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये आणि डायरेक्ट हिट दिला जातं. इथे मात्र रनआउटची संधी. फलंदाज बाद केला जाईल. एक धाव घेण्याच्या नादात मात्र थोडासा बॉडी बॅलन्स बिघडला आणि चेंडू मात्र जाईल. इथून मात्र लॉंग स्टॉप रिजन चौकार आहे. चौकारच्या मदतीने दाखल करत असं की आपण पाहतोय तब्बल 50 धावा. लास्ट वन डिलिव्हरी आपण पाहतोय. शेवटचा चेंडू 50 धावा दाखल करायला लागल्या गेल्यात. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यात आलाय. क्रॉस द लाईन चेंडूला फेकून दिला. इथून मात्र विकेट. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग बाउंड्री मागे षटकाराच्या मदतीने इथे मात्र ओव्हर संपलाय. पण इलिंग संपला आणि 56 धावा दापलकावर 56 धावा दापलकावर लागल्या गेल्या. त्यामधील 2 धावा इथे मात्र कमी केल्या जातील. या
खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूच असतील याची मात्र नोंद घ्यायची. छप्पन्न धाबा धाबलकावर लागले गेले आणि 2 धाबा त्यामधील कमी केल्या जातील. रवी आणि मोहनची जोडी बघा 56 धाबा या माथेरान संघाने बनवल्या होत्या. 2 धाबा त्यामधील कमी केल्या जातील. 54 धाबा तर धावफलकावर लागले आणि 55 धाबांचा टार्गेट उभा असेल या सावरोली संघाच्या पुढे. येणारे 24 चेंडू आणि 55 धाबा. गोलंदाजी मार्कर गोलंदाज पहिला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. आखूड टप्प्याचा चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर पीच लागत गेला. इष्टरक्षक हेमंत पारधीच्या हातामध्ये डॉट चेंडू आपण पाहतोय. हा चेंडू इथे मात्र बॅटच्या पट्ट्यात आला. स्लॉट मध्ये चेंडू और पिच चेंडू त्यानं फेकून दिलाय. बिगिट येतोय मोहन च्या बॅट मधनं. षटकाराच्या मध्ये थर्ड अंपायर जायचंय किशोर उघडे. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने अकाउंट खोललं गेलंय. श्री गणेश झाला गेलाय. सांघिक अकाउंट वैयक्तिक अकाउंट मोहनच्या माध्यमातून खोलला गेलाय. तर गोलंदाज मनीषा गोलंदाजीवर आक्षेप घेतला जातोय. गोलंदाज जर थ्रो असेल तर नक्कीच 9 दिला जाईल. कारण याच आयोजनात 2 गोलंदाज बाद केले जात आहेत. कुशिवली संघाचा रणजित अजून एक गोलंदाज बाद केला होता. मोर्याच्या पाडाचा हा चेंडू इथे मात्र स्लॉट मध्ये होता. पुन्हा एकदा चेंडू लोटाला झैल होण्याची शक्यता आणि इथे मात्र झैल सोडलाय. झैल जमिनीला दान झाला गेलाय. योगेशने इथे मात्र चुकी केली. 2 धावेमध्ये त्याला रूपांतर गेलं. बघा जे नवीन टीम आले त्यांना आवाज येत असेल तर आपण एका जागी घोळका होऊ नका मित्रांनो. सोशल डिस्टन्स ठेवा. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यात प्रॉपर टायमिंग झालं नाही. चेंडू खाली शतरक्षक येतील आणि दुसऱ्या अटेम्प्टला इथे मात्र झैल घेतला जातोय. सचिनच्या माध्यमातून चुका तर नसतील का कॉर्नरिझन मधनं फलंदाज बाद. बालू आता मात्र मैदानात जात असताना मोहनच्या बाद झाल्यानंतर
हा चेंडू मात्र पुन्हा एकदा स्लॉट मध्ये, इथे मात्र आउट साइड ऑफ स्टंप. तापल खबरदार संख्या षटकाराने पुढे सरकली जाईल. बल 14 धावा रवीच्या बॅट मधनं. लास्ट वन डिलिव्हरी. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा टॉपेज असेल. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र झेल सोडलाय. ओव्हर समाप्त. एक ओव्हर संपल्यानंतर धावफलकावर खबरदार संख्या आपण पाहतोय 15 धावा. डीजे प्लेयर्स ओरिएंटरचे खुर्च्या आहेत ते घेऊ नका. बघा तुमच्यासाठी स्टँड उभारले गेलेत, त्या स्टँड मध्ये बसा जेणेकरून उन्हाचा त्रास तुम्हाला होणार नाही. इथे मात्र सुनील येतोय गोलंदाजी मार्कवर भरती बीन कडनं. टॉप एज आणि ट्रिपल उद्ध्वस्त. युएस आय विल डेफिनेटली इट फलंदाज बाद केला जाईल. रवी बॅक टू पॅव्हिलियन. दरम्यान इथे मात्र फुलारचा चेंडू होता. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धाव्याने धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय पुढे सरकले जाईल. 17 धावा. बघा दोन्ही संघांना एक एक रिव्ह्यू दिला जाईल फक्त 9 चेंडू साठी. हाईट फॅक्टर ऑन साठी, फक्त हाईट फॅक्टर साठी हा का दोन्ही संघांना. दरम्यान 1 धाव. क्रॉस द लाईन चेंडू खेळला. टॉप एज चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतील आणि चुकी आणि चुकी आणि चुकी पाहतोय. एक सिंगल धाव येते. इथे मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप अप्रतिम चेंडू गुड लेन स्पॉटचा वापर केला जातोय. परफ्यूम डिलिव्हरी पाहिली गेली सुनील या गोलंदाजाच्या माध्यमातून. एक चांगला चेंडू कमबॅकिंग गोलंदाजी. पहिला षटकात तळलं होतं. जवळजवळ 15 धावा खर्च केल्या होत्या मनीषने. तिथून मात्र कुठेतरी कमबॅकिंग गोलंदाजी सुनीलच्या माध्यमातून. हाही चेंडू इथे मात्र पंच आमच्याकडे वळतील. वर्टिविन कडनं गोलंदाजी केली जाते. वाईट चेंडू घोषित केला आणि वाईट चेंडूच्या साहाय्याने धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय तब्बल
20 धावा. अजूनही 35 धावसंख्येची गरज असेल सामना जिंकायचा असेल तर. 56 धावा बनवल्या होत्या, त्यामधील 2 धावा कमी केल्या आणि 2 धावेने मात्र पॅनलाइज केलं या माथेरान संघाला. ओव्हर संपतीचा इशारा. 2 ओव्हर सातपर्यंत दापलका धावसंख्या फक्त आणि फक्त 20 धावा. अजूनही 35 धावसंख्येची गरज असेल. येणारे चेंडू असतील 12 आणि लागणारी धावसंख्या 35. 17.50 ची सरासरी इथे मात्र गाठावी लागेल. संघाचा कॅप्टन पंडित ते करू नका. बघा, जेवढे लवकर सामने उरकतील तेवढे लवकर सामने उरकून घ्या. तुमचं टीमचं सहकार्य मात्र असावं. जवळजवळ सर्व टीम उपस्थित झाले गेलेत आणि आलेल्या सर्व क्रिकेट खेळाडूंचा संघाचा मनपूर्वक आभार मानेन. आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबाडाच्या मान्यतेनुसार ही स्पर्धा भरवली गेली आणि अतिशय कडक असे नियम आपण पाहतोय या स्पर्धेतला लागले गेलेत. आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबाडाचे नियम तर अतिशय चांगले आणि त्याचंच योगदान आजपर्यंत सर्व मॅचेस टाइमवर खेळवल्या जात आहेत. चांगली ताकद एक असोसिएशनच्या माध्यमातून आणि असोसिएशनच्या माध्यमातून पूर्णतः या स्पर्धेला लाख लाख शुभेच्छा. या दरम्यान गोलंदाजी मार्कर गोलंदाज बोहनोली इनकडनं, बोहनोली गाव इनकडनं आपण पाहतोय सचिनला एक डॉट चेंडू तर फेकला जातोय. चेंडू मात्र पुन्हा एकदा टॉपायचे असेल. इथे मात्र आता चुकी नसेल. एक जिवंत तर दिलं होतं या बाळूला, दुसरं जिवंत नसेल. फलंदाज बाद. बाळू बॅक टू पवेलियन. मास्टर सॉंग्स वाजवू नका. इनिंग नंबर 5 आणि 4 ची जोडी मैदानात जय आणि विलासची जोडी. 3 गड्याच्या मोबदल्यात दाबलकावर धावसंख्या आपण पाहतोय तब्बल फक्त आणि फक्त 20 धावा. हा चेंडू मात्र क्लासिकल फटका आपण पाहतो. एकदा तर पूर्ण केली जाते, दुसरी धाव घेतली जाईल का? तू मय आणि थांबवले गेले. फक्त सिंगल धाव. ते मात्र जयने विलासला थांबवलं गेलं आणि एकच सिंगल धाव. सिंगल धावेने दाबलकावर धावसंख्या आपण पाहतोय जवळजवळ 21 धावा. अजूनही 34 धावसंख्येची गरज असेल. सामना जर जिंकायचा असेल तर प्रतिष्ठा कुटनाटेक आणि तमाशा देख बेगिट षटकार जयच्या बॅट मधनं हा नितांत गरज होते षटकाराची. दाबलकावर धावसंख्या आपण पाहतोय 6 पुढे ढकलली जाईल. 27 धावा.
वाईट चेंडू येते एस दरम्यान वाईट चेंडू आलाय सचिनच्या माध्यमातून बहनोली गावींकडनं गोलंदाजी केली जाते आणि धापलकावर धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल 28 धावा डॉट चेंडूच्या सहाय्याने धापलकावर धावसंख्या स्थिर 28 धावा अजूनही इथून मात्र सपर जारी असेल या सावरोली संघाच्या माध्यमातून इथे मात्र ओव्हरपिच चेंडू आता टायमिंग झालं नाहीये एकच धाव कंप्लीट केली जाते आणि एकच धाव असेल एका धावेपेक्षा काहीही जास्त नसेल धापलकावर धावसंख्या आपण पाहतोय 3 ओव्हर समाप्तीनंतर 29 धावा अजूनही येणारे 6 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज असेल येणारे 6 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज असेल तर यानंतर नेरळ लवाडी आणि दामणवाडी संघ लगेचच रेडी राहायचं आपण हा चेंडू मात्र पहिला चेंडू इथे मात्र ब्लॉक बॉल मध्ये रनआउटची संधी आणि रनआउट इथे मात्र पंचांचं बोट आकाशामध्ये फिंगर अप यस इट इज आउट फलंदाज बाद विलास बॅक टू पवेलियन येणारे 5 चेंडू आणि 26 धावा मुरेश्वर जातोय मैदानात हा चेंडू इथे मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप ओव्हरपिच चेंडू होता गती व्हेरिएशन पाहिलं गेलं व्हेरिएशन पाहतोय पहिला चेंडू ब्लॉक मध्ये दुसरा चेंडू स्लॉट मध्ये टायमिंग जुळला नाहीये 4-26 समीकरण 4 चेंडू आणि 4 षटकार आले तरी सामना जिंकणार नाहीये सावरोली संघ हा चेंडू इथे मध्ये पुढे सरकळून खेळलाय डान्सिंग डाऊन द विकेट 3 चेंडू 26 धावसंख्येची गरज जयच्या बॅटमधून एक चांगला फटका पाहिला होता आता मात्र 3 चेंडू डॉट आले 3 चेंडू अजूनही शिल्लक औपचारिकता बाकी हा चेंडू इथे मात्र 9 घोषित केला पंचांनी फ्रीट असेल 3 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज 30 धावा धापलकावर लागल्या गेल्या सावरोली जय दुर्गा माता सावरोली संघ आपण पाहतोय हा चेंडू इथे मात्र डॉट चेंडू 2-25 समीकरण आपण पाहतोय दामणवाडी संघ नेरळ लबाडी संघ लगेच रेडी राहायचंय हा चेंडू इथे मात्र क्रॉस द लाईन फायनल क्षेत्राला चेंडू चाललाय कार्पेटच्या माध्यमातून आणि इथे मात्र चौकार येतोय खूप उशीर आहे चौकार 1 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज 34 धावा धापलकावर लागल्या जात आहेत हा चेंडू मात्र पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यात प्रॉपर टायमिंग झाला नाही आणि योगेश तील फलंदाज बाद हडला सावरोली संघ बेस्ट ऑफ लक माथेरान बी संघ पुढील फेरीसाठी चला दामणवाडी संघ लगेचच इंटर व्हायचं आपण
जेवढे सामने लवकर खेळता येतील तेवढे सामने लवकर खेळूया आपण आज मात्र, कारण कालपासनं महाराष्ट्र राज्य सरकारने खूपच कडक असे निर्बंध. तर नेरळ लबाळी संघाला सूचना सांगू इच्छितो, बॉलची सूचना असेल, पहिल्या ओव्हर मध्ये जर चेंडू फुटला किंवा हरवला तर नवीन चेंडू दिला जाईल. त्यानंतर चेंडू फुटला त्यावर षटकार असेल, चौकार असेल किंवा विकेट असेल ते विकेटच दिलं जाईल. आणि आपण मैदानात जाताना एका सरळ रेषेत जायचंय आणि सामना संपल्यानंतर सरळ रेषेत यायचं, त्यानंतर सेकंड करून घ्यायचं. मॅन ऑफ मॅच पहिल्या मॅचचा नो डाऊट अबाउट, ज्याने अष्टपैलू खेळाडू वृत्ती आपण पाहिली गेली. 24 धावांची एक बहादार खेळी हेमंत पारधी यायचं आपण मॅन ऑफ मॅच.